तर एक या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते। सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष। राईट आर्म ओव्हर द विकेटचा, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय। यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र निघून जातोय। या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये कोणतीही धाव येत नाहीये। चांगल्या प्रकारच्या अनुभवाच्या जोरावर मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी हाताळली जाते। संतोष यांच्या माध्यमातून अचूक टप्प्यावर लेंथ ऑन लाईन करणं हे मात्र गोलंदाजाचं कर्तव्य, आणि ते कर्तव्य मात्र या ठिकाणी साकार करताना आपल्याला पाहायला मिळते। यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी दबावाखाली फलंदाजी करताना मिस्टर अमोल पाटील, मॅन फ्रॉम साखरे, प्रज्योत वॉरियर्स साखरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 या धावसंख्येवर 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत। स्वतः आरके आपल्याला पाहायला मिळतात, खुश असतील आपल्या संघांवर। पुन्हा एकदा गोलंदाज भूपेश गावड यांचा संघ एका साईडला तर जयवंत पाटील आणि भगवान पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय। यावेळेला ऑफ साईडला मात्र आपण पाहतोय झुकू शकला नव्हता, पायाचा आहे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु आकाश तरे आपल्या क्रीज मध्ये सुरक्षितरित्या या ठिकाणी बॅट स्लाइड करतोय। एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 धावा। चेंडू फेकून झाले, आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत आयोजकांच्या वतीने। आगरी प्रीमियर लीग पर्व 3 आणि 2020 ही शानदार नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन नियोजन आणि खास करून जी मेहनत घेतली 1.5 महिना अगोदर ही आयोजकांनी, या आयोजकांना सुद्धा पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल। धावांची गती जर आपण पाहिली तर 2 धावा, चेंडू फेकून झाले, 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। आकाश तरे पुन्हा एकदा सज्ज होतात। बॅटिंग स्टान्सवर आपण पाहतो यंदाच्या वर्षात काय कमालीचं प्रदर्शन केलं या खेळाडूने, या फलंदाजाने, मॅन फ्रॉम पारगाव। यावेळेला पहिला बॅटचे एज, चेंडू मात्र ऐन वेळेला दगा देतो, काहीच करू शकणार नाही ते आरके, अर्थातच राकेश कुमुद। चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे येते, चौकार येतो लॉंग स्टॉप रिझल्टला रुपेश पाटील माकणे यांच्या स्वागतासाठी। तत्पूर्वी या ऐकूया आपण डीजेला। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ते एकंदरीत आपण पाहू शकाल 6 धावा। पंकज मडवी या ठिकाणी येतात, कमालीचं प्रदर्शन मात्र शेवटच्या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतंय। मॅन ऑफ द मॅच जी साइन इथे एंटरप्राइजेस प्रोप्रायटर दीपक घरत यांच्या माध्यमातून आपण पाहतो प्रत्येक मॅच साठी सामनावीरचा यावेळेला ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जातंय। यावेळेला करण्याचा प्रयत्न, पुलचा फटका, जागा बनवली, रूम दिला आणि यावेळेला आपण पाहतो चेंडूला बिरकावून दिला गेला, शफल झाला होता। 6 धावा, नाईस टायमिंग, चेंडूला येऊन दिलं सरळ रेषेमध्ये, मात्र या ठिकाणी शफल झाला चौथ्या स्टंपला आणि चेंडूला मात्र या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकून दिले 6 धावांकरता। या ऐकूया डीजेला। तर आदरणीय सन्माननीय निलेशजी सदानंद तरे यांच्याकडून माकणेच्या गोलंदाजाने कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक। विला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, संजय पाटील वळतायत, वाईटचा इशारा करतायत, धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 13 रन 13 धावा। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय। षटकार आल्यानंतर मी पहिल्या दिवसापासून उल्लेख करतोय की 75% असे गोलंदाज आहेत की षटकार आल्यानंतर वाईड येणारच। यावेळेला कट केला जातोय, जागा बनवली, रूम दिला, बॅटचा ब्लेड ओपन केला, चेंडू मात्र यावेळेला जलद गतीने ट्रॅव्हल होताना मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय 4 धावांकरता। नाईस टायमिंग, इंटेलिजंट क्रिकेट, इम्प्रूव्हमेंट स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि खास करून बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळलं जातंय। 4 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतो फलकावर 17 या धावसंख्येवर। प्रथम फलंदाजी करताना प्रज्योत वॉरियर्स साखरे या चौकाराच्या निमित्ताने या जाऊया भैरव आणि सूरज यांच्याकडे।
तर 17 धावा. तर यावेळेला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मनोजजी पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 21. या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ झाला. बॅक टू बॅक 2 चौकार येतात. अमोल पाटीलने मात्र कमालीचं प्रदर्शन आता मात्र दाखवण्यास सुरुवात केली, परंतु वेळ जरूर निघून गेले, परंतु मनात जिंकण्याची आशा त्याची अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणय. यावेळेला ऑन साइडला पॅडवर चेंडू होता. सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला दिशा दिली जाते. MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये 4 धावा येतात. 3 चेंडूवर लगातार 3 चौकार पाहायला मिळतात. अमोल पाटील दर्शवतोय आय एम ऑलवेज रेडी. तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 25 रन. चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा जतीन किने आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत आहेत. यावेळेला आपण पाहतोय ऑफ साइडला पुन्हा एकदा एक जबरदस्त करारा प्रहार. क्या बात आहे अमोल पाटील. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 4 चेंडूवर 4 लगातार चौकार. पहिल्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू येत आहेत. त्या 2 चेंडूवर जर 2 लगातार मात्र या ठिकाणी चौकार मारतात तर एक अनोखा रेकॉर्ड या अग्री प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. या अगोदर मी अक्षय गरत यांचा मात्र जवळून फलंदाजी पाहिली होती. मनोर प्रीमियर लीग 2000 जवळजवळ 17 मध्ये काय कमालीचं प्रदर्शन केलं होतं मनोर प्रीमियर लीग मध्ये. चेंडूचा टप्पा अगदी योग्य ठिकाणी मात्र अपील करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 14.50च्या सरासरीने 29 धावा या फलकावर पाहायला मिळतात. प्रज्योत वॉरियर्स साखरे या संघाची स्थिती. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा. डॉन किलर बिरवाडी आणि स्वरांगी वॉरियर्स दुक्टन हा पहिला कॉल असेल तुमच्यासाठी. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 29 धावा. घेऊ एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम आग्री प्रीमियर लीग 2020. शिवाजी माझा जाणता राजा. शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, बसलाय घोड्यावर, बसलाय घोड्यावर, बसलाय घोड्यावर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 29. 29 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर जर आपण पाहिलं तर 29 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. चांगल्या प्रकारचा अमोल पाटील याचं कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्याने फलंदाजी केले सुपर पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 24 धावांचं या ठिकाणी योगदान दिलं. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक खेळी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे दर्शवतोय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर होते. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते 29 धावा. डॉट चेंडू येते. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र शॉट जरूर होता, परंतु बॅट अगोदरच मात्र या ठिकाणी फिरवण्याची शैली पाहायला मिळाली. देवनाथजी कनी साहेब दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या ठिकाणी मुख्य मंचावर प्रकाशजी पाटील साहेब आपण पाहतोय. सातत्याने 6वा दिवस. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय चेंडूला बाउंड्री लाईनच्या वरून फेकून दिले. 6 धावन करता. नाईस टायमिंग. सुपर शॉट. 6 धावा आउट ऑफ द पार्क. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35 रन. 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. उत्तम दर्जाचं असं आयोजन नियोजन न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. हा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा तुम्हाला सर्वांना अनुभवास मिळतोय. व्यासपीठ खुलं करून दिले खास करून आगरी बांधवांसाठी. याच मैदानात 22 ते 26 अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 35 रन. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि 35 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आशू.
टू आकाश तरे. यावेळेला पहिला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. खोलवर चेंडू होता. सुरेख पद्धतीने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. आशू एक कमी वयाचा खेळाडू जरूर आहे, परंतु गुणवत्ता ठासून भरले या खेळाडूच्या माध्यमातून. आजकालचे क्रिकेटर खूप अपकमिंग टेनिस क्रिकेट मात्र त्यांचं स्वप्न निर्माण झालंय की मी एक चांगला क्रिकेटर व्हावा. प्रत्येकाचं मात्र करिअर असतं आणि प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने प्रगती करणं हेच त्यांचं उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतं. सुरेख पद्धतीने हा चेंडू सबमरिंग डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. कारण जेव्हा तुम्ही मात्र एक चांगल्या प्रकारचे ज्या वेळेला फलंदाजी करता त्यावेळेला आपण पाहतो या ठिकाणी ड्रेसिंग रूम मधून जरूर आवाज येतो आकाश तरेचा. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 रन 35 धावा या फलकावर. थोडस चेंडूवर आक्षेप केला जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 रन 35 धावा या फलकावर. आजचा सलग 6वा दिवस या आग्रा प्रीमियर लीग 2020 चा आपण पाहू शकाल. सर्व आयोजक मात्र दक्ष आहेत या स्पर्धेला. आपण पाहतो खूप सातत्याने मेहनत घेत असताना आपण पाहू शकाल. सगळे स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश मडवे यांचे मंडप डेकोरेटर्स म्हणून आपली ओळख पाहायला मिळते. सगळे स्टँड आपण पाहतोय. इरफान पठाण, सचिन तेंडुलकर यांचे आपण कटआउट्स प्रत्येक फेवरेट ओनरच्या खेळाडूंचं यावेळेला आपण पाहतोय. आदर्श म्हणून ओळखले जातात MS धोनीचा. तर जरूर आज सुद्धा मात्र हरभजन सिंगने मात्र सांगितलं की खेळणं मात्र चान्सेस कमी आहेत. MS धोनी मात्र पुन्हा एकदा मैदानात दिसेल की नाही याच्यावर मात्र जरूर चर्चा झाली गेले. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 35 धावा. एवढा ऑन साइडला आपण पाहतो. चेंडूला फेकून दिला फुलटॉस. चेंडूला मात्र जैसे गेंद वैसा समाचार. 6 धावा. नाईस टायमिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर फुलटॉस चेंडूला यावेळेला आपण पाहतोय ओळखलं आणि सरळ चेंडूला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला. 6 धावा येतात आणि धावसंख्या 41 रन. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावसंख्या 41 धावा या फलकावर प्रोजेक्ट वॉरियर्स या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रोजेक्ट वॉरियर्स साखरे टेंबोड्याच्या मैदानात जेव्हा मात्र स्पर्धा झाली तेव्हा गतविजेता म्हणून ओळखला गेला भावेश पाटील. तेव्हा मात्र जबरदस्त आक्रमक सिद्ध झाला होता. यावेळेला करण्याचा प्रयत्न बॅकलेगचा उपयोग जरूर केला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला उंची गाठतोय आणि राहुल करत त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता आउट ऑफ द पार्क. इट इज अ बिग 6. 6 धावा येतात आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 47 धावा 47 रन. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 47 धावा. या षटकाराच्या निमित्ताने या ऐकूया डिस्क जॉकीला. दहा चेंडूमध्ये 24 धावांचं मात्र यावेळेला जरूर चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळत असताना 24 धावा 10 चेंडू 24 धावा 7 चेंडू 22 धावा. धावसंख्या 47 47 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ झाला आणि 47 धावा. अग्रे प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. चला घाई करायचे प्लीज. विशाल पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर योगेश तरे आपल्याला पाहायला मिळतात. नरेश जिकिनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कृपेश पाटील, अजय गरत, प्रकाशजी पाटील, देवनाथ जिकिनी पाहायला मिळतात. सदानंद किनी, प्रदीपजी कुडू, दीपेश कुडू त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोज गरत 1881, अजय गरत नुकतेच जॉईंट होतात. त्यानंतर त्यांच्या समोर आज मंचावर मनोज गावट या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तसेच अक्षय
या ठिकाणी उपस्थित होतात या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. आमच्या मुख्य मंचावर भालचंद्रजी कोडू या ठिकाणी उपस्थित होतात. चला डॉन किलर बिरवाडी संघाचा कर्णधार यायचा आहे आणि त्यानंतर आपण पाहतो स्वरांगी वॉरियर्स दुक्टन खुश असतील. देवानंद वजा आपल्या संघावर चांगली कामगिरी भरीव कामगिरी केली. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत आणि एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 48 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आलेले आमचे सर्व प्रेक्षक वर्ग या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. तर धावांची गती स्कोरबोर्डवर 48 धावा 48 रन ऑन द बोर्ड लागले जातात. क्षेत्ररक्षणाकडे व्यूहरचना जर आपण पाहिली तर एक शॉर्ट थर्डमॅन घेतला जातो. त्यानंतर सिली पॉइंट सिली मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर विचार केला तर वाडिश लॉंग ऑन मात्र लॉंग ऑन मध्ये घेतला जातो. एक मिड ऑन त्यानंतर डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक शॉर्ट लेग. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू करारा प्रहार. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट जवळजवळ 104 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. व्हॉट टायमिंग magnificent shot. This is a beautifully timing huge 6. धावांची गती जर आपण पाहिली तर 56 या धावसंख्येवर 54 रन ऑन द बोर्ड लागले जातात. सुपर शॉट लगातार 3 चेंडूवर कन्झिक्युटिव्ह यावेळेला आपण पाहतोय की 3 षटकार मारण्यामध्ये माहिर असा खेळाडू. चला शेवटचा पुकार असेल डॉन किलर बिरवाडी आणि स्वरांगी वॉरियर्स दुक्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं प्लेइंग 11 ची लिस्ट फिलअप करून. धावांची गती जर आपण पाहिली तर 56 धावा 54 रन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय विसर प्रणय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धाव दूर आहे विनायक पाटील अर्थातच बाबू मॅन फ्रॉम सफाळे 129 धावा मात्र पाहायला मिळाल्या. यावेळेला पुन्हा एकदा चौथा मात्र कन्सिस्टन्सी यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट सुपर टायमिंग लॉंगेस्ट सिक्सर मारण्यामध्ये माहिर आपल्याला पाहायला मिळतोय आकाश तरे. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय. एका साईडला रायगड मध्ये गेलात तर आकाश तारेकर बाईक मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर या ठिकाणी पारगावचं आपल्याला पाहायला मिळतोय आकाश तरे. व्हॉट अ बॅटिंग. चेतन पाटीलने लावलं कोणी आहे ना कल्पेशला लावलेला कोणीच नाही. माकण्याच्या प्लेअरला आला बॉलिंगला लावलंय ना. 5-6 चक्कर मारले पाहिजे. हॅलो पण ते विकेट हॅट्रिकला आहे ना माकण्याची. ऑफ साइडला आपण पाहतो इनफिल्डच्या वरून मात्र चेंडूला सुरेख पद्धतीने स्टॉप केला जातोय. मात्र यस या ठिकाणी आपण पाहतोय इज गॉन. फलंदाज बाद होताना आकाश तरे सुरेख फटकेबाजी करत असताना लगातार विकेट घेत आहेत माकणीचे गोलंदाज. तर निलेशजी सदानंद तरे 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलं विकेट हॅट्रिक साठी. धावसंख्या झालेली आहे 60 धावा. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 60 धावा. तर 60 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गुड बॅटिंग आकाश तरे. एंटरटेनमेंट केलं. चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतो. प्रणय या ठिकाणी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 60 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. वेला षडंपूलचा फटका शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. राहुल गरत पुढे सरसावतोय
तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 61 रन. 6वा दिवस वरदान मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 61 61 धावा. या षटकानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. या ऐकूया डीजेला. जर आपण पाहिले तर 61 धावा. 4 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. मॅचचा आनंद घेत आहेत मिस्टर रोशन केरी आणि सूरज केरी, सचिन पालन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 61 धावा, 61 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट. यावेळेला ऑफसाईडला सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून मात्र चेंडूला यावेळेला भिरकावून दिलं गेलंय 6 धावांकरता. क्या बात आहे अमोल पाटील. अप्रतिम फलंदाजीचं यावेळेला आपण पाहतोय. पृथ्थकरण ज्या पद्धतीने मात्र फटकेबाजी केली जाते, इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका खेळणं कठीण असतं अशा पद्धतीने, परंतु हे मात्र सोपं करून दाखवलंय या फलंदाजाने. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 67 धावा. शेवटचं षटक आहे, अर्थातच स्लॉग ओव्हर आपण पाहतो, हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. 14 चेंडूमध्ये 32 धावांची एक झंझावती खेळी. यावेळेला पाहिला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडूला मात्र या ठिकाणी फिरकावून आणण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. विनायक पाटील कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी फसतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ती एकंदरीत 67 धावा. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 67 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीताता हुआ. अग्रिकोलांचे वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार. अग्री खवलला सोनी खवलला तुम कलर जागा नाही उडणार, सोनी खवलला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 67 रन, 67 धावा. गौरव किनी मात्र या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चेतन पाटील मॅन फ्रॉम अगरवाडी. तर एका साईडला आपण पाहतोय सचिन घरत, चेतन पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होते पायाचे. यावेळेला मात्र फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, परंतु अक्षय कोडू स्वतःला सिद्ध करतात. कमालीचं प्रदर्शन केलं मॅन फ्रॉम नवसाई अक्षय कोडूने. आणि सर्व मात्र भावेश पाटील असतील, नितेश कुडू असतील, वैभव पाटील असतील, धनंजय पाटील असतील आणि ऑल टीम मात्र त्यांची पाहायला मिळते. विकास वजे असतील, मयूर कुडू असतील, मात्र यांना विचार करण्यास भाग पडलं की याला प्लेइंग 11 मध्ये खेळवलं जाईल. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो चेंडूला मात्र लाफ केला जातो, सरळ चेंडू निघून जाईल. फ्लॅट 6, 6 धावा. फॅब्युलस शॉट. 6 धावा येतात आणि धावांची गती. षटकाराने मात्र आदरणीय सन्माननीय माजी खासदार साहेब बळीरामजी जाधव यांचं षटकाराने स्वागत केलं जातं. आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित होतात. मंद मंद पावलांनी मात्र या ठिकाणी मुख्य मंचावर उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. एवढा ऑफ साईडला करारा प्रहार पाहायला मिळतोय, तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. चेंडू स्टॉप केला जातो, एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, परंतु यावेळेला मात्र संतोष पुढे येतात आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 74, 74 रन. शेवटचा चेंडू असेल, या चेंडूवर निर्भर असेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 74 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला फुलटॉस या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण अश्रू याच्या माध्यमातून दुसऱ्या धावेसाठी निघालेत, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने प्रज्योत वॉरियर्स संघ जाऊन पोहोचतोय. साखरे या ठिकाणी 75 या धावसंख्येवर 76 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मी मनोजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या प्रतिक्रिया.
तर आदरणीय सन्माननीय बळीरामजी जाधव साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफिकेचा कौल आमच्या या टॉस बॉक्स मध्ये व्हावा. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं आगमन झालंय. हॅलो छाप काट आलेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की सर आपण व्यासपीठावर जाऊन आपण या सामन्याचा आनंद घ्यावा. तर पंकज पाटील नाणेफेक जिंकलेले आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 60 रनांपर्यंत. मागच्या सामन्यामध्ये तुमची स्थिती थोडीशी नाजूक झाली होती, परंतु स्वप्नील ज्या पद्धतीने फलंदाजी केली, 5 चेंडूवर 5 षटकार मारले, तर काय सांगतील स्वप्नील बद्दल? आमच्याकडे चांगले बॅट्समन आहेत, 7-8 पर्यंत चांगले बॅट्समन आहेत. ते फॉर्मात येण्याची गरज होती, तेच आता दाखवून दिले. मागच्या मॅचमध्ये निखिल असो, श्रेयस असो किंवा स्वप्नील डॉन असो, सर्व फॉर्ममध्ये आले. तर आम्ही जिद्दीने खेळू आणि चांगली मॅच आणि चांगले क्रिकेट खेळू. नक्कीच कृष्णा सातपुते सारख्या गोलंदाजाला तुम्ही फलंदाजाला नाचवलं होतं, परंतु अक्षयने काल ज्या पद्धतीने तुम्हाला 1 चेंडूवर चौकार मारला, जो स्वतःच्या डोक्याच्या वरून त्याने, तर त्याच्याबद्दल काय सांगतील? नाही, तो खूप चांगला शॉट खेळला. आधीच रेडी होता तो त्या शॉटसाठी आणि त्यांनी मला बघितलेलं होतं की मी कसे बॉल टाकतो, तर आधीच तयारी त्याने दाखवली आणि चांगला खेळला तो. धन्यवाद सर, तुम्हाला शुभेच्छा असतील. राकेश, काय सांगशील? आता मनाच्या विरुद्ध खेळावं लागेल. पहिल्या 5 षटकांमध्ये टोटल काय असेल? 5 षटकामध्ये आम्ही 70 ते 80 क्रॉस करायचा प्रयत्न करणार, कारण की त्यांच्याकडे चांगले बॅट्समन आहेत आणि गोलंदाजी चांगली आहे त्यांची. तरी आम्ही 80 रन क्रॉस केले तरी आम्हाला टफ फाईटच होणार आहे. मागच्या सामन्यामध्ये 15 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा, फक्त 5 धावा धावफलकावर होत्या. त्याच्यानंतर जी फलंदाजी झाली त्या फलंदाजांबद्दल काय सांगशील? आमच्याकडे टोटल 9 ते 10 बॅट्समन आहेत, परंतु आमच्या सर्कलमध्ये 3 विकेट गेले, त्याच्यामुळे ते दुसऱ्या बॅट्समननी प्रेशर घेतला आणि ते स्लो खेळत होते. ॲक्च्युली त्यांना स्लो खेळायचंच नव्हतं, कारण की आमच्याकडे ऑलरेडी 10 बॅट्समन होते आणि आताच्या ह्याच्यामध्ये आम्ही अजून एक फलंदाज वाढवला आहे, कारण की समोरच्यांची बॉलिंग लाईन चांगली आहे म्हणून. धन्यवाद, तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये मिस्टर प्रमोद शेळके सरांकडे. थँक्यू सो मच मनोज पाटील. तर आपण पाहतोय 76 धावांचं लक्ष्य, बक्षिसांची मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. 3 षटकार लगातार जर मारले तर 11-22 दीपक गरत यांचा लकी आकडा म्हणून ओळखला जातो. यावेळेला आपण पाहतोय ऑन साईडला आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवर सुरेख क्षेत्ररक्षण तन्मय मॅन फ्रॉम उमरोळी, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 2 धावा विनायक पाटील. 3 षटकारांसाठी 1122, अर्थातच 11-22 आणि 6 षटकारांसाठी 3333 रुपयांचं पारितोषिक साईनिधी एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर दीपक गरत, अर्थातच लाडाने उषा या नावाने संबोधले जातात. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर यस ज्या पद्धतीने चेंडू मात्र हाताळला गेला होता आणि चांगल्या प्रकारचा हा चेंडू अपेल लाऊड अपेल होती. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 2 धावा चेंडू फेकून झाले ते 2. त्यांच्या समावेश शशिकांत पाटील, दीपक गरत, हर्षद तरे, रणजित किनी, रोहिदास यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या पारितोषिकांचं या ठिकाणी आपण पाहतोय की वर्षाव केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र निघून जातोय. आदरणीय सन्माननीय किशोरजी नाना किनी, माजी सरपंच किशोरजी नाना किनी अप्पा, माजी सरपंच कशित कुपर यांच्याकडून मंडळाला 10,000 रुपये अग्री प्रीमियर लीगला आलेले आहेत. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद किशोरजी किनी अप्पा, आपलं मनपूर्वक हृदयापासून आभार. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जाते आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 6 धावा. चेंडू फेकून झाले 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये एक कडवी लढत. यावेळेला करण्याचा प्रयत्न घुटनाट एक तमाशा एक वॉटर शॉट 1 बाउन्स चौकार. 4 धावा येत आहेत. नाईस टायमिंग आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 10 धावा. देवानंद वजे साहेब यांचं चौकार आणि स्वागत केलं जाते. संदीपजी किनी, किशोरजी वजे. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 14 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 14 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. लगातार 3 षटकार येत आहेत. तर या ठिकाणी निलेश सदानंद तरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच गोटा यांच्याकडून 500 रुपये, अंकुश 500 रुपये, गौरव जेटे यांच्याकडून 500, 5551 यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. माकणे हे मात्र पारितोषिक लागलेलं आहे. तसेच 3 षटकार 11-22 दीपक जगरत, 6 षटकार 3333 रुपये. साई निधी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर दीपक गरत पुष्प यांच्याकडून मात्र आपण पाहतोय पारितोषिक. शशिकांत पाटील, दीपक गरत, हर्षद तरे, रणजित किनी, रोहिदास यांच्याकडून आपण पाहतोय पारितोषिक. किशोरजी वजे साहेब जिथे कुठे असतील तर त्यांनी मंचावर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. धावांची गती झालेली आहे ती एकंदरीत 14 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फुलटा चेंडूला मात्र यावेळेला सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता. आकाश तरी चुकी करणार नाही. गुड कॅच, फलंदाज बाद. JVR चे आपण पाहतोय संजय गरत, धनंजय पाटील नाराज असतील परंतु चांगलं प्रदर्शन दाखवलं त्यांनी. कारण मैदानाला जेवढा वेळ दिला त्यामुळे मात्र सराव करण्यास त्यांना मात्र जरूर मिळाला नाही आणि त्या कारणास्तव त्यांनी मात्र चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलं. धावांची गती स्कोरबोर्डवर 14 धावा, 14 रन ऑन द बोर्ड लागले जातात. फलंदाज बाद होतोय. या ऐकूया आपण एंटरटेनमेंट सॉन्ग. महाराष्ट्राची शान हाय आगरी दादा, दिसाय दिसते भोळा तरी समजून सारी साधा. चारी दिशी हाय दरारा आमचा कुणाला नाही भिणार. चारी दिशी हाय दरारा आमचा कुणाला नाही भिणार. कुणाच्या बापाला नाही भिणार. आगरी कोणी खवलला तुम्हा पणाला बघायला उडणार. आगरी कोणी खवलला तुम्हा पणाला. सर्व कमिटी मेंबर्सना एक विनंती आहे की ज्या ज्या गावामध्ये आपण बुक दिलेले आहेत, पावती बुक, ते उद्या सकाळी येताना 11 वाजेपर्यंत आपल्या इथे जमा करायचे आहेत. कारण ज्या ज्या समाज बांधवांनी आपल्याला देणगी दिलेली आहे त्यांची देणगी इथे आपल्याला उल्लेख करायचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कमिटी मेंबरनी ते बुक उद्या येताना घेऊन येणे. धन्यवाद. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 14 या धावसंख्येवर आपण पाहतो नारायण वजे. यावेळेला मात्र ऑन साइडला सुरेख टायमिंग साईड चेंडूला मात्र यावेळेला बाउंड्री लाईनच्यावरून फेकून देतोय इंटू द स्टँड. 6 धावा. नाईस टायमिंग. शफल झाला. हुकचा फटका मात्र अप्रतिम पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र यावेळेला सीमारेषेच्या पलीकडे निघून जाते. 6 धावा येतात आणि संघ जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 20 या धावसंख्येवर. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 20 या धावसंख्येवर 20 रन ऑन द बोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय.
टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र अचानक बाउन्स घेतोय. ही ताकद आहे या गोलंदाजाची. कमी वेळामध्ये चांगली मात्र या ठिकाणी गुणवत्ता सादर करतोय. कारण तुमच्याकडे टॅलेंट असतं, परंतु टॅलेंटसाठी मात्र तुम्हाला व्यासपीठ मिळावं यासाठी मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण दुर्गम भागामध्ये एवढी मोठी स्पर्धा होणं हे मात्र कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं, परंतु ही स्पर्धा मात्र आपण पाहतोय एक मोठी उंची प्राप्त करतोय. म्हणून मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. वॉटर डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. नारायण वैजय आक्रमकता सिद्ध करतो या वेळेला. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. आर्म ऍक्शन अप्रतिम पाहायला मिळतोय आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे गोलंदाजाचं कर्तव्य हे या ठिकाणी सादर करतोय. सुपर बॉलिंग बाय नारायण वैजय. धावांची गती आपण पाहिली तर 20 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा लगातार एक चांगल्या फलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करणं हे उत्तम उदाहरण म्हणजेच चांगल्या गोलंदाजाची निशाणी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अप्रतिम गुड बॉलिंग नारायण. तर 2 षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 षटकांमध्ये 20 धावा. पहा या षटकाचं विश्लेषण जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर गडीबाद झाला, दुसरा चेंडू डॉट आला, तिसरा चेंडू शॉट होता. त्या चेंडूला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली. षटकार आला आणि लगातार बॅक टू बॅक मात्र 3 डॉट या ठिकाणी येत आहेत. गुड बॉलिंग. तर 2 षटकांचा एकत्रित खेळ झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 धावा. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाला. जवळजवळ 56 धावा. 18 चेंडू 56 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. सामना साहिल पाटील आमच्या या ठिकाणी स्कोरर दर्शवतात की सामना मात्र या ठिकाणी डू अँड डाय करो या मरो मात्र जिंकावंच लागेल. कारण आव्हान तुमचं या ठिकाणी जर अस्तित्वात टिकवायचं असेल तर या ठिकाणी जिंकावंच लागेल. डू अँड डाय मात्र करो या मरोची लढाई. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आणि दोन्ही संघांसाठी मात्र अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कोणाच्या मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर एका साईडला आपण पाहतोय क्रिएटिव्ह 11 माकणे या संघासाठी ज्या पद्धतीने आपण पाहतोय वर्चस्वासाठी मात्र ही लढाई आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. चेंडू स्लोवर 1 चेंडू आपण पाहतोय. बॅटचा एकंदरीत जर आपण पाहिला तर टो लागतोय आणि खास करून विनायक पाटील मात्र सातत्याने दर्शवतोय की चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण संघ मालकांनी माझ्यावर जिम्मेदारी दिली आणि त्या जिम्मेदारीचं मात्र मी या ठिकाणी जाणीवाचं कर्तव्याची जाणीव जरूर दाखवेन करून आणि तेच या ठिकाणी दर्शवत असताना 21 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. आकाश तरे सचिन गरत दोन्ही मात्र एकाच गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. निलेश पाटील स्क्वेअर लेगला मॅन फ्रॉम बालिवली. बामटपाड्याची जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा त्यांचं विशेष सहकार्य गुणलेखकाच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. विनायक पाटील थोडंसं प्रेशराईज झालाय कारण गेल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट आले. पुन्हा एकदा 2 चेंडू डॉट येत आहेत. यावरून मात्र थोडंसं कुठेतरी प्रेशराईज या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3 लगातार षटकार येत आहेत. तर या ठिकाणी 11-22 1122 रुपयांचं पारितोषिक जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दीपक जिगरत यांच्याकडून साईनिधी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर दीपक गरत खानिवडे तसेच 1000 रुपये निलेश तरे यांच्याकडून. यावेळेला मात्र फुटबॉल प्रमाणे चेंडूला मात्र यावेळेला खेळला गेला. रोनाल्डो आणि लिओनेल मेसी यांची मात्र आठवण आणि प्रवीण उबाळे यांचं चौकाराने स्वागत केलं जातंय. यावेळेला पुन्हा एकदा प्रेशराईज होतोय. चौकार आलेला होता. मिसफिल्डच्या फायद्यामुळे मात्र त्यांना फायदा झाला आणि धावांची गती 25 धावा. साहिल पाटील दर्शवतात की बिंदी चेंडू किती आलेत तर जवळजवळ 9 चेंडू मात्र डॉट आलेत.
तर धावांची गती आणि अखेरकार मात्र यावेळेला जो प्रेशर होता त्या प्रेशरला मात्र यावेळेला दबावाखाली खेळला आणि फलंदाज विनायक पाटील याच्या खेळीला पूर्णविराम अखेरकार लागला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 धावा. हीच खासियत असते लीगच्या मॅचेस मध्ये, कारण जेव्हा संघाचे तळाचे संघ मात्र जेव्हा मात्र खाली येतात तेव्हा ते वरच्या संघाच्या एकंदरीत खेळाला परिपूर्ण घसरण मध्ये आणतात आणि तेच मात्र या ठिकाणी केलं जातं प्रज्योत वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. तो पॉइंट टेबल मध्ये पाहतायत आपण जातोय, परंतु दुसऱ्या संघाला सुद्धा या ठिकाणी चांगला खेळ करून आपण या ठिकाणी प्रवास संपवावा. धावांची गती स्कोरबोर्डवर 25 धावा. एक प्रेक्षक वर्ग जरूर या ठिकाणी उपस्थित झालाय, दाखल झालाय. काश्मीर वरून खास करून तो मुंबई या ठिकाणी चालत पायी प्रवास करतोय आणि तो भारताचा झेंडा आज अभिमान असावा असा झेंडा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचंय. आइए आप व्यास मुख्य मंच पर आइए. जोरदार टाळ्या द्या. या मात्र अप्रतिम खरोखरच आज अभिमान असावा. काश्मीर वरून खास करून जर आपण पाहिलं तर ते चालत आलेले आहेत आणि त्यांचं सन्मानानं मात्र या ठिकाणी व्यासपीठावर स्वागत केलं जातंय. ही आन बान शान. जोरदार टाळ्या द्या चहू बाजूने प्रेक्षक वर्ग, कारण आज जो आपण पाहतोय भारताचा झेंडा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या हातामध्ये आहे आणि काश्मीरवरून खास करून ते चालत मुंबईकडे ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. धन्यवाद प्रवीण उबाळे यांनी मात्र जाणलं आणि त्यांना मात्र या ठिकाणी व्यासपीठावर आणलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन 25 धावा. आपण पाहतोय ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. केतन गरत कीर्तन आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत आपण पाहू शकाल. 26 धावा 26 रन. हा मात्र योगायोग म्हणावा लागेल अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून की मात्र या ठिकाणी आपण पाहतो तो प्रेक्षक वर्ग आणि भारतावरचं जे प्रेम आहे ते नितांत मात्र त्यांनी या ठिकाणी पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय राजूजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि या मॅचचा आनंद आपण मुख्य मंचावरून घ्या. तर स्थिती काय झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्कोरबोर्डवर 10 चेंडू आणि 50 धावा. कमालीची गोलंदाजी आपल्याला करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले होते. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता लेग बाईच्या इशाराने 4 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या 30 रन 30 धावा. या ऐकूया आपण डीजेला. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा या फलकावर पाहायला मिळतात. हॅलो, हा सामना संपल्यानंतर प्रज्योत वॉरियर्स साखरे संघाचे संघमालक जयवंतजी पाटील साहेब तसेच क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचे संघमालक भूपेश गावड यांनी आम्हाला स्टेजवर इथे तुम्ही नंतर यायचं आहे आणि आम्हाला भेटायचं आहे. तर आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी बुधाजी घरत 5,000 रुपये मंडळाला आर्थिक सहाय्य आलं. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खानेवडे तसेच अनिलजी अजय घरत यांच्याकडून मंडळाला अजय पाटील यांच्याकडून 5,000 रुपये भालिली यांच्याकडून या ठिकाणी आलेला आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला आपण पाहतोय चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. बॅटची एज लागून मात्र चेंडू मिड ऑफ ला निघून जातोय. परेश कुडूसर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावांची गती स्कोरबोर्डवर 37. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. पुन्हा एकदा गोलंदाज 7 चेंडू आणि विजयासाठी 39 धावा. हे सामन्याचं समीकरण. तन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क व डावकुऱ्या हाताने. या वेळेला थोडासा मात्र चेंज ऑफ पेस केला होता. पंचांकडे दात मागितले गेले होते. पंचांनी दात फिटवून लावले. तर धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा 37 रन.
षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते शेवटचं षटक असेल. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 37 धावा. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 37 रन 37 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सचिन गरत सुपर बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर प्रज्योत वॉरियर्स साखरेचा विचार केला तर 2019चा प्रबळ दावेदार म्हणून जो ओळखला गेला टेंबोडेच्या मैदानात पर्व दुसऱ्यामध्ये शानदार प्रदर्शन केलं होतं. भावेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचं कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. रोहित किनी हा मात्र विकेट टेकर गोलंदाज हायच ठरला. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साइडला चेंडूला मात्र भिरकावून जाण्याच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी फसतोय. गुड कॅच मिस्टर तन्मय. अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळतो आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 37 धावा. या ऐकूया आपण डीजेला. थँक्यू. तर धावांची गती 37 धावा 37 रन. 5व्या षटकातील 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुयोग. अप्रतिम सुरेख सुपर डिलिव्हरी. सचिन गरत क्लास दाखवतात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर 37 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावा या फलकावर पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहतो 9चा इशारा खूपच बिमारच्या स्वरूपात यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 1+4 5 धावा. भूपेजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माकणे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये मुख्य मंचावर. क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचे. हॅलो. तर 43 धावा झालेल्या आहेत. 43 रन. आता मात्र चेंडू जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 फेकून झालेत. शेवटच्या 2 चेंडूंचा फक्त औपचारिकता बाकी राहिले. 43 अर्थातच 33 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा. एकदा सुयोग मात्र ऑफ साइडला खेळतोय. एकदा अर्चित केली जाईल. तन्मय मात्र पुढे सरसावतोय. एकदा येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 44. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल आणि या ठिकाणी प्रवास समाप्त होतोय. कॉंग्रॅच्युलेशन. हॅलो. कृपया चेंडू जमा करा. चेतन पाटील आपलं ते पारितोषिक मात्र या ठिकाणी घेऊन जायचंय 2000 रुपये. हॅलो. आपल्या इथे एक पाहुणे आलेले आहेत आणि आपली आगरी समाजाची परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं. जर्मनीमधील एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या इंजिनियर पदावर काम करत असताना या पर्यावरणाच्या बाबतीत एक जनजागृती व्हावी म्हणून अरुण मित्तल नावाचे हे इंजिनियर जम्मू काश्मीरपासून त्यांनी
पायी प्रवास चालू केला आहे. यानंतर ते जम्मू काश्मीर ते मुंबई आणि त्यानंतर कन्याकुमारी